मग देर आर बेसिकली 4 पर्सनॅलिटीज वी डिस्कस्ड अबाउट. आता प्रत्येकाला फोकस करायचं की मला सॅंग्विन बनायचं आहे, मला लीडर बनायचं आहे. लीडर का बनायचं आहे? तर आम्ही इतर लोकांपेक्षा कशात तरी वेगळं असलं पाहिजे. जगतात सगळेच, पण सगळे काही नेतृत्व करू शकत नाहीत. एव्हरीबडी कॅन लिव्ह बट एव्हरीबडी कांट लीड लाईफ. आता काय करायचं आहे आम्हाला? लाईफला लीड करायचं आहे. कोणाच्या? स्वतःच्या. काय बनायचं आहे मग? लीडर. म्हणजे काय? सॅंग्विन पर्सनॅलिटी बनायचं. सॅंग्विनची स्पेलिंग काय? SANGUINE म्हणजे लीडर. मग कोणत्या क्वालिटीज असतात एक चांगल्या लीडरसाठी? एक चांगला लीडर म्हणून कोणत्या क्वालिटीची आवश्यकता असते की जेणेकरून तो लीडर हा समाजाला पण मान्य असला पाहिजे आणि स्वतःला पण मान्य असलं पाहिजे. कधी कधी स्वतःलाच मान्य नाही पण लोकांना मान्य आहे, कधी कधी लोकांनाच मान्य नाही पण याला एकट्यालाच मान्य आहे. तर कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजे एक लीडर म्हणून? त्याच्यापाशी एक चांगले डिसिजन मेकर असला पाहिजे. ओके, गुड. त्याला सर्व परिस्थितीवर डिसिजन घेता आलं पाहिजे. ओके, वंडरफुल. मेंटली फिट पाहिजे. मेंटली फिट पाहिजे. त्याच्यात पेशन्स तेवढेच असलं पाहिजे. पेशन्स असले पाहिजेत. त्याने लोकांना समजूनही घेतलं पाहिजे. ओके, लोकांना समजून घेतलं पाहिजे. बोलका असला पाहिजे. ॲक्टिव्ह. फिजिकल फिट पण पाहिजे. फिजिकल पण फिट पाहिजे. फिजिकल पण फिट पाहिजे. इकॉनॉमिकल पण इकॉनॉमिकल फिट पाहिजे. social पण fit पाहिजे. सोशली पण फिट पाहिजे. हे अँगलनी फॅमिलीच्या दृष्टिकोनातून. अच्छा, या सगळ्या अँगलनी तो परिपूर्ण असला पाहिजे किंवा तो बॅलन्स अशा प्रकारे त्याचं व्यक्तिमत्व असलं पाहिजे. का बरं लीडरशिप? तर लीडरच्या अंगी प्रामुख्यानं खूप सगळे क्वालिटीज असल्या पाहिजेत पण मेन क्वालिटी आहे त्याचं कॅरेक्टर. प्रामाणिकपणा असला पाहिजे. व्हॉट इज कॅरेक्टर? पहिलं त्याचं कॅरेक्टर महत्त्वाचं. आता कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य. बरोबर आहे? व्हॉट इज कॅरेक्टर? व्हॉट इज कॅरेक्टर? कॅरेक्टर म्हणजे लोक म्हणतात कॅरेक्टर म्हणजे काय? येस, कॅरेक्टर म्हणजे नंबर 1 त्याचे नीतिमूल्य. मॉरल व्हॅल्यूज. फितरत नाही, एथिक्स अँड व्हॅल्यूज. एथिक्स अँड व्हॅल्यूज. एथिक्स, नीतिमूल्य. व्हॉट इज नीतिमूल्य? की तो लोकांच्या विश्वासाला पात्र आहे का? ट्रस्टवर्दी आहे का? तो ट्रस्टवर्दी. कारण टॅलेंटनं लवकर यश मिळतं पण चारित्र्यामुळं ते दीर्घकाळ टिकतं. ते अनेक टॅलेंटेड लोक आहेत, त्या टॅलेंटेड लोकांसोबत लोकांना कामं करायची इच्छा नाही आहे. खूप टॅलेंटेड लोक आहेत पण पीपल डोंट वॉन्ट टू वर्क विथ देम बिकॉज दे लॅक इन देअर कॅरेक्टर. अँड देर आर मेनी पीपल हू आर ॲव्हरेज, हू आर नॉट एक्सलंट किंवा फार नॉट ब्रिलियंट असे काही नाही आहेत पण ते ना त्यांचा स्वभाव, त्यांचे गुण, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांच्या अंगी असलेली नम्रता, त्याच्यानंतर त्यांचं व्हॅल्यू सिस्टम, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणा, जिम्मेदारी, इंटेग्रिटी. म्हणजे एकांतात पण ते त्यांच्या व्हॅल्यू सिस्टमला चिटकून आहेत. इंटेग्रिटी म्हणजे काय? की मला कोणीही पाहत नाही आहे तरी मी चांगले कामं करणार. डुईंग गुड वर्क वेन नोबडी इज वॉचिंग मी. इज इट क्लिअर? म्हणजे सिग्नल नसले तरी मी पाळणार, म्हणजे पोलीस उभा नसेल तरी मी सिग्नल पाळणार. ही इंटेग्रिटी आहे. आता सिग्नल असून सुद्धा पोलीस का उभे करावं लागतात? माहीत असून सुद्धा. हे पहिलं हा महत्त्वाचा आहे त्याचा कॅरेक्टरचा विषय. मग एक लीडर म्हणून त्याचं कॅरेक्टर फार महत्त्वाचं आहे.
त्याचा प्रभाव, त्याचा व्यवहार, सगळ्यात महत्त्वाचं त्याचं व्यवहार कौशल्य. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणजे त्यांची कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक जाणवत नाही. काही लोक बोलतात छान पण करत नाही आहेत. कथनी आणि करणी. स्पीकिंग अँड टॉकिंग शुड मॅच. हे काय झालं? कॅरेक्टर. मग कॅरेक्टर म्हणजे एक अँगल नाही ना. कॅरेक्टर म्हणजे खूप सगळे विषय आहेत. पण आपण सुरू करूयात कॅरेक्टरमध्ये. पहिलं काय तर त्याची व्हॅल्यूज, की त्याच्या नजरेमध्ये समाज कसा आहे, तो गरिबांना कसा न्याय देतो, तो अन्याय कोणावर अन्याय करत नाही आहे, न्यायप्रिय आहे. काही लोक दोन्हीकडून बोलतात, खऱ्याकडून पण खोट्याकडून पण. असं नाही आहे. खरं ते खरंच, मग ते कोणाचंही असलं तरी खरंच, आणि खोटं ते खोटंच. मग ते ठाम असला पाहिजे. हां, म्हणजे समजा त्याला जर वाटलं की हे खोटं आहे, हे चुकीचं आहे, हे मग कोणीही असेल ते चुकीचं आहे, हे चुकीचंच. आता लोक कसं करतात, चुकीच्या माणसाला सुद्धा आपलाय म्हणून त्याला पाठिंबा घालतात, आणि मग ती व्यक्ती समाजाच्या नजरेमध्ये पडते. कितीही मोठा माणूस असेल तर मग तुम्ही बघा महापुरुषांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं बघा तुम्ही. त्या रांजाच्या पाटलाच्या चौरंग केला होता. त्याचं पाटला चौरंग का केला होता तर त्याने स्त्रीवर हात उचलला होता, आणि त्याला विचारला गेला प्रश्न की अरे हे योग्य नाही आहे. ते म्हणला कोण, कशाची न्याय, कसलं स्वराज्य. धरला ना आणला त्याचे गुडघ्यापासून पाय तोडले आणि इथून हात तोडले, दोन्ही पाय दोन्ही हात. मग तो कुणीही असेल, चुकलाय ना तू, मग तू चुकच. कॅरेक्टर. उगाच लोकांचा विश्वास बसतो का? उगाच लोकांचा विश्वास बसत नाही. हे कॅरेक्टर त्याच्या अंगी असलं पाहिजे. इंग्लिशमध्ये मॉरल व्हॅल्यूज, व्हॅल्यू सिस्टम, व्हॅल्यूज, मॉरल व्हॅल्यूज. ठीक, असं आहे, तसं आहे. पुढं दुसरं पॉईंट म्हणजे इथं आपण येतात नीतिमूल्य म्हणूयात तेव्हा त्याची व्हॅल्यू सिस्टम म्हणूयात. मी कॅरेक्टरच्या अंडर काय काय येईल तर एक मुद्दा घेऊयात आपण. नंबर 1 पुन्हा करूयात आपण. ऑनेस्टी कॅन बी परचेस्ड. ऑनेस्टी हॅज नथिंग टू डू विथ एज्युकेशन. म्हणजे माणूस शिकलेला आहे म्हणून इमानदार आहे का? बिलकुल नाही. हां, अजिबात नाही आहे. कॅरेक्टर. दुसरं कन्सिस्टन्सी. सातत्य, कन्सिस्टन्सी. काही काम असेल नसेल, सकाळी उठणे, ब्रश करणे, पाणी पिणे, आंघोळ करणे, ऑफिसला जायचं असेल किंवा नाही न जायचं असेल, व्हॉट इज दिस? कन्सिस्टन्सी, सातत्य. काम असो नसो, परीक्षा असेल किंवा नसेल, वाचन. आजारी आहे का नाही आहे पण व्यायाम रोज. ही कन्सिस्टन्सी. दॅट्स ऑल. त्यानंतर अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी व्हॉट इज रेस्पॉन्सिबिलिटी. जिम्मेदारी. काही माणसं जिम्मेदाऱ्या घेत नाहीत. जिम्मेदारी घेणं की मी करेल, मी करतो, मी आणतो. सो दिस इज अकाउंटेबिलिटी, दिस इज कॅरेक्टर. त्याच्यानंतर पुढं त्याची नेचर, गुड नेचर्ड,
स्वभाव, त्याला आपण याला नम्रतेला काय म्हणायचं आपल्याला? नाही, ह्युमिलिटी. ह्युमिलिटी ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता, दाहकता, गरमी. आणि ह्युमिलिटी म्हणजे नम्रता. त्याच्या अंगी असलेली नम्रता. पुढं ट्रस्टवर्दी. तो इतरांच्या विश्वासाला पात्र आहे असा ट्रस्टवर्दी. म्हणजे माझा अनेक लोकांनी विश्वास तोडू द्या, काही फरक पडत नाही, पण मी अजून एकही माणसाचा विश्वास तोडला नाही एवढा आत्मविश्वास. मला कोणीही धोका देऊ दे, काही फरक पडत नाही, दॅट वॉज नॉट इन माय हँड. पण मी कोणालाही धोका दिलेला नाही. म्हणजे एखाद्या माणसाने विश्वासाने जर मला एखादं काम सांगितलं असेल तर ते मी पूर्ण करणार. एखाद्या माणसाने बिनधास्तपणे जर माझ्या खांद्यावर मान टाकली असेल तर माझं कर्तव्य आहे की त्याच्या मानेला मी झटका बसू देणार नाही आहे. हे माझं कर्तव्य आहे. हे काय झालं? ट्रस्टवर्दी. पुन्हा ॲम्बिशियस. म्हणजे महत्त्वाकांक्षी आहे, पुढे चालतोय, पुढे पाऊल आहे त्याचं. काय? पुढे 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 महत्त्वाकांक्षी आहे, असा निराश नाही आहे, उत्साही आहे, महत्त्वाकांक्षी आहे. मग हे सगळे कॅरेक्टरचे मुद्दे आहेत बघा. महत्त्वाकांक्षी आहे, फिट आहे, फिट. ते बाकीचे मुद्दे. मग हेल्दी, फिजिकली फिट अँड फाईन, स्ट्रॉंग. ऑल टाईप्स ऑफ फिटनेस आला इथं. आता सगळ्या अँगलनं फिटनेस बघितला. याच्यावर काही बोलायचं आहे नाही आहे? ऑल सॉर्ट ऑफ फिटनेस. हे एक पॉईंट झाला कॅरेक्टर. कोणाच्या क्वालिटीज चालू आहेत आपल्या? लीडरच्या. उगाच लीडर नाही ना. समाज येडा नाही ना कोणाला बी फॉलो करायला, कोणाचे बी लेक्चर ऐकायला, कोणाचे बी कीर्तन ऐकायला, कोणाचे बी व्याख्यान ऐकायला, कोणाच्या बी मीटिंगमध्ये ऐकायला. बरोबर आहे ना? कुणाचंही ऐकतात का लोक? महापुरुष गेले तरी आज लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. कशामुळं? कॅरेक्टर, कर्तृत्वापेक्षा बी त्यांचं कॅरेक्टर होतं महत्त्वाचं. तर त्यांच्या कॅरेक्टरमुळं ते कर्तृत्व करू शकले. कर्तृत्व हे कॅरेक्टरशिवाय असू शकत नाही. कारण निर्मिती तेव्हाच होते जेव्हा तुम्हाला दोन हात तुम्हाला आजूबाजूला येऊन जॉईन होतात. तेव्हा नोकरी कुणीही करेल. नोकरी तुम्ही 10 लोकांना नोकरी देऊन बघा ना, तेव्हा तुमचा रूल वेगळा आहे. भांडणं कुणीही करेल, तुम्ही सोडवून दाखवा ना. अन्याय कुणीही करेल, तुम्ही न्याय देऊन दाखवा. अन्याय करणारे न्याय देऊ शकत नाही. खोटं कुणीही बोलल, तुम्ही इमानदार बनून दाखवा. विश्वास कुणीही तोडेल, तुम्ही विश्वासाला पात्र राहून दाखवा. हे कॅरेक्टर आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, करेज. काय? धाडस. चारित्र्याची अंमलबजावणी करायला धाडस लागतं. डरपोर लोगट, कायर लोगों की ये औकात नहीं होती है लीडर बनने की. डरपोक नहीं, करेजियस. धैर्य. निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे धैर्य लागतं, डेअरिंग लागते. जे ज्ञान तुम्ही इतरांना सांगताय ते स्वतः अंमलात आणण्यासाठी धैर्य लागतं. बरोबर आहे ना? हे डेअरिंग लागते.
मग इंग्रजांच्या समोर जाण्याची डेअरिंग असेल हां तरच गांधी होईल. तर इकडंच कोपऱ्यात तुम्ही हाना. काही लोक म्हणतात धरार त्याला धरार. मग तू धर ना, तू जा पुढे, तू धर, मग तुला कळेल. धैर्य लागतं, डेअरिंग लागतं. खरं बोलण्यासाठी सुद्धा डेअरिंग लागतं. काय लागते? डेअरिंग. चापलूस लोक खरं बोलू शकत नाहीत. हे डेअरिंग लागतं. आणि स्वतः पुढं, स्वतः हां बस. गाथा बुडवला पाण्यात तरी स्वतःच्या मतावर ठाम. स्वतःच्या मतावर ठाम. बस. त्यांचं पटलं नाही. तुम्ही अनेक महापुरुष साधू संत बघा, त्यांच्या विचारांमध्ये तफावत होती. दोन मोठ्या माणसांची मतं नाही जुळणार, पण ध्येय एकच असतं. व्हेरी गुड. दिंड्या वेगळ्या वेगळ्या असत्याल, सगळ्यांचं ध्येय वेगळं आहे असं नाही आहे. ध्येय एकच आहे. दॅट्स ऑल. मेथड वेगळी असेल पण ध्येय तेच आहे. करेज. मग धैर्य, डेअरिंग आहे का? मग डेअरिंग कशासाठी लागते? निर्णय डेअरिंग असल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही माणूस. करा बरं बिझनेस सुरू. पेपरवर तेवढ्या नोट्स काढून ठेवल्या. अरे पण सुरू तर कर ना. काय लागेल? डेअरिंग लागते. एखादा माणूस पुढचा नालायक सगळा वागायला लागला, तुमचा रूममेट आहे, तुम्हाला ही डेअरिंग पाहिजे, चल उद्यापासून मला तुझ्यासोबत राहायचं नाही, आय डोंट वॉन्ट टू बी देअर विथ यू. ही डेअरिंग लागते. नाही ना, त्याला कसं वाटेल, काय करायचं आहे, हे डेअरिंग लागते. आणि तिसरं, आता डेअरिंगच्या अंडर काही मुद्दा नाही, फक्त एवढं डेअरिंगच, करेज. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कम्युनिकेशन ॲबिलिटी. पीपल लॅक इन कम्युनिकेशन. पीपल लॅक इन कम्युनिकेशन. तोंडात बोलायचं आहे फक्त, नुसत्या मुंड्या हलवायच्यात, पण कम्युनिकेशन आम्हाला करताच आलं पाहिजे. पूर्वी बघा, हे ग्रंथ काय आहेत? कम्युनिकेशन आहे. शेवटी ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे कम्युनिकेशन आहे. न्यूजपेपर काय? कम्युनिकेशन आहे. शाहीर काय होते? शाहिरांचा उद्देश काय होता? मग भारुडं काय होती? साहित्य काय? पोवाडे कशासाठी होते? कम्युनिकेशन. पोवाडे असतील, भारुडं असतील, पथनाट्य असतील, चित्रपट असतील सध्याचे, काय हे सगळं? दे आर कम्युनिकेटिंग विथ सोसायटी. तर आमची कम्युनिकेटिंग ॲबिलिटी पाहिजे. तुमच्या मनात जे शिस्त आहे ते तुम्हाला अगदी स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आम्ही बोलतो, कम्युनिकेशन करण्यासाठी एकतर आम्हाला लिहून कम्युनिकेट करायचं आहे किंवा आम्हाला बोलून कम्युनिकेट करायचं आहे. पूर्वी वक्ते भाषणं द्यायची, हे काय आहे? याचं कम्युनिकेशन. प्रत्येकाच्या भाषणाचा प्रभाव पडतो का समाजावर? प्रत्येकाच्या भाषणाचा पडतो का? नाही. अरे एका दिवसात एखाद्याचं भाषण सगळं मतं फिरवतं. ही भाषणाची ताकद आहे. म्हणून तर बरेचसे मोठे मोठे पुढारीसुद्धा ज्याला चांगलं प्रभावीपणे बोलता येतं अशा माणसांची बोलण्यासाठी निवड करतात. बरोबर आहे ना? पक्षाचा प्रवक्ता कसा असतो बघा ना तुम्ही. एका दिवसात येतो आणि अहो, तो पक्षाचा प्रवक्ता बघा ना तुम्ही. राजकारण मुद्दा हा खूप शिकण्यासारखा आहे, बघण्यासारखा आहे. आपण हे 3 पार्टी करायची नाही आपल्याला. आपलं ओरल सिस्टम समजून घ्या की प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता हा उत्कृष्ट ओरॅटर आहे, उत्कृष्ट कम्युनिकेटर आहे. त्याला मस्त बोलता येतं, त्याला समजून सांगता येतं, त्याला दुसऱ्यांचे मुद्दे खोडता येतात. मुद्दे खोडायला सुद्धा तुमच्याकडे कम्युनिकेशन ॲबिलिटी लागेल ना. बस. आणि ही कम्युनिकेशन ॲबिलिटी आहे. मग लिहून कोणालाही आर्टिकल लिहिता येतात का? कोणाच तरी लेख येतो एखादा आणि त्याच्यावर प्रचंड वाद होतो. काय? लेख लिहिणं असेल, एखादं मत मांडणं असेल. मग पूर्वी बरेचसे, आता हे पाक्षिक असतील, साप्ताहिक असतील, बरेचसे अंक असतील,
हे सगळं कम्युनिकेशनचा विषय आहे. मग कम्युनिकेशन ॲबिलिटी जर उत्कृष्ट कम्युनिकेशन करायचं असेल, जर आता लिहून जर कम्युनिकेशन करायचं असेल तर 3 गोष्टी बघा. भाषा कोणती असेल, आम्हाला भाषा कोणती असेल, परत आपण कम्युनिकेशन आलो, भाषा कोणती असेल, भाषेचे शब्द फार महत्त्वाचे. शब्दांवर प्रभावच असला पाहिजे, शब्द फिरवता आले पाहिजेत, शब्द एकाच अर्थाचे अनेक शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजेत. सिमिलर मिनिंग वर्ड इन इंग्लिश, दोज वर्ड्स आर कॉल्ड सिनोनिम्स, सिमिलर मिनिंग वर्ड्स. जेव्हा भाषा लिहायची असते, चला मराठी असेल, हिंदी असेल, तुम्हाला काना, मात्रा, उकार, वेलांटी अगदी चांगल्या प्रकारे मेन्शन करता आलं पाहिजे. तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स चांगल्या प्रकारे माहीत असले पाहिजेत की कॉमा कुठं द्यायचं आहे, क्वेश्चन मार्क कुठं द्यायचं आहे, हायपन कुठं द्यायचं आहे, सेमी कोलन कुठं द्यायचं आहे, कोलन कुठं द्यायचं आहे. हे उगंच आहे का, डेकोरेशन आहे का, रायटिंग पॅराग्राफमध्ये जागा आहे म्हणून लिहून ठेवलं काहीतरी, असं नाही ना. ते याचा एक अर्थ आहे, मग शब्द आहे. आणि इंग्लिशमध्ये जर कम्युनिकेशन करायचं लिहून तर आम्हाला स्पेलिंग माहिती असलं पाहिजे, आम्हाला तो शब्द माहीत असले पाहिजे. नुसते शब्द नाही, ॲप्रोप्रिएट शब्द, योग्य जागेवर योग्य शब्दाचा वापर केला पाहिजे. तुम्ही न्यूजपेपर बघा, तो न्यूजपेपर जेव्हा वाचताना तुम्ही योग्य ठिकाणी योग्य शब्दाची निवड केली जाते. म्हणजे कोणतेही कुठेही शब्द वापरत नाहीत. आता आम्ही वापरताना आम्ही काय करतो, आम्हाला जे शब्द तेच फेकतो, जे आम्हाला माहिती तेच फेकतो. जे आम्हाला शब्द माहीत नाही आहेत ते आम्ही फेकत नाही आहेत, ते आम्ही वापरत नाही आहेत. मग सिच्युएशननुसार वर्ड ते कम्युनिकेशन ॲबिलिटी आहे. आणि मग बोलायचं असेल तर नंबर 1 तोंडी. आम्हाला जे काही बोलायचं आहे ते आम्ही जोरात बोललं पाहिजे. स्पीक लाऊडली, स्पीक, लक्षात ठेवा, स्पीक लाऊडली. आता मी तुम्हाला बोला म्हणलं आणि तुम्ही शेजारला पण आवाज जाय ना, चोरी केली आपण, जेलमध्ये आपण, FIR दाखल झाला आपल्यावर. एवढं हळू, अरे स्वतःचं नाव सांगताना सुद्धा आमचे तोंड उघडत नाही आहेत, आम्हाला बोलतायत. बरं जोरात बोला, हरकत काय. खरे अमोल किती वाजले, तर त्यानं म्हणावं सर आत्ता 9:30 वाजले, 9:15 वाजले, 9:15 वाजले, 9:15 वाजले का, हां खरं की. काही लोक नमस्कार सुद्धा, नमस्कार 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 नमस्कार, तोंड शिवलंय. मग उघडतो कधी, फक्त सँडविच खातानाच उघडतो का काय, समोसा, वडापाव, सँडविच, असं नाही आहे. आम्हाला लाऊडली बोलता आलं पाहिजे. लाऊडली, जोरात बोलायचं. जोरात यासाठी बोलायचं की पुढच्या माणसाला आ म्हणता नाही आलं पाहिजे. काय माणसं बोलतात ना, पुढचं म्हणते काय म्हणलं ते, हां. आता सगळीच लोक आ म्हणतायत म्हणजे ह्याचा फॉल्ट आहे, आणि सगळ्या लोकांपैकी एखादा माणूस म्हणतोय आ म्हणजे ऐकणाऱ्याचा फॉल्ट आहे. जोरात बोलायचं, क्लिअर कट. दुसरं, लाऊडली बोलायला काय लागेल, जेवण करावं लागेल, पाणी प्यावं लागेल, जिवंत, वाक्यावर प्रभुत्व, मुळात त्याला एनर्जी पाहिजे. हां, ऊर्जा पाहिजे ना, एनर्जी पाहिजे ना. काही लोकांची एनर्जीच नाही ना, खरं की नाही. एनर्जी, जिवंत माणसं. अहो पुतळ्यांकडे बघितलं तर पुतळ्यांमध्ये एनर्जी दिसते आपल्याला, असं वाटतं पुतळ्यांमध्ये एक जान आहे. आणि काही माणसं सकाळी नाश्ता बिष्टा करून, चहा नाश्ता, तरी अर्धे झोपेत आणि अर्धे जागे. काय रे आजारी का, हां जरा थोडं वाटायला लागलं होतं. किती दिवस, जरा ऊन पडले. अरे ऊन सगळ्यांनाच पडलं ना, तुलाच पडलं का, नुसतं दोष. ऊन खूप भयानक ऊन, आणि उन्हाचा पारा. तो थंडीत बी असाच होता ना, तो थंडीत तरी काय केलं, तेव्हा म्हणत होता अरे रे खूपच थंडी आहे. मग पावसाळ्यात छत्रीशिवाय बाहेर निघाला नाही, मग कायमस्वरूपी दोषच का. हा ना, आमचा भाग तर ना, आमच्या भागाला पाणीच नाही. अरे तू ज्या भागात पाणी तिकडं नेऊन तुला टाकलं ना, तरी तू असाच करणार. काही लोक म्हणतात मला अभ्यासच करू देत नाहीत कोणी. तो वाळवंटात जर नेऊन सोडला तरी तिथं तू म्हणशील इकडं मुंग्याच जास्त आहेत, मुंगळेच जास्त आहेत. कारणं देणाऱ्याला काय लागत नाही. क्लिअर. मग काय आजपासून जोरात बोलायचं, जे काही बोलायचे ते जोरात बोलायचं. तुम्ही किती अंतर आहे, आता समजा ती माणसं तिथपर्यंत बसलेत, तिथपर्यंत
जरा लांब असले की मी इथपर्यंत माझा आवाज वाढवला पाहिजे. मी अंतर बघायचं नाही, मी बोलत माझा एकच उद्देश आहे, मी जे जे काही बोलणार ते पुढच्या माणसांना अगदी सहजपणे ऐकू गेलं पाहिजे. बोलण्याचा उद्देश काय? ऐकणाऱ्याला ते समजलं पाहिजे. ऐकणाऱ्याला जर ते समजत नसेल तर तुम्ही बोलता कशाला? कशाला बोलता मग लाऊडली? दुसरं, स्पीक स्लोली. हळू बोला, गडबड कुत्रं मागं लागल्यासारखं बोलू नका. त्यातल्यात पिसळलं कुत्रं मागं लागल्यासारखं तर अजिबात बोलू नका. हळू बोला. काय दन 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 स्पीड काही गरज नाही. रप 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 आलेला पाऊस हा लगेच जात असतो, पाणी वाहत असतो, वाहून जात असतं. मूर पाऊस, मूर पाऊस शांत, संततधार, हा ना, इन्सेसंट रेनफॉल, फलास्ट. मग रात्रभर पाऊस चालू होता, हळूहळू हळू छोटा 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 छोटा, आणि मग त्या पिकांच्या मुळापर्यंत गेलं ते. मग जास्त ओल झाली, आणि मग पुन्हा आता महिना 2 महिने किंवा 8-15 दिवस पाऊस नाही पडला तरी चालेल, अशा प्रकारे. त्यामुळं आमची स्पीड कमी असली पाहिजे. आमच्या पहिल्या आणि शेवटच्या अक्षरावर आम्हाला दोन्हींचा उच्चार सांगता आला पाहिजे. दोन्हींचा उच्चार बघा. कॅरेक्टर, लीडर, र पण कळतं आहे. ऑनेस्टी, एच पण कळतं आहे, हे पण कळतं आहे. कन्सिस्टन्सी, दोन्हीही. काही लोक पहिला उंच करतात आणि शेवटी गायब करतात. अकाउंटेबिलिटी, ह्युमिलिटी, ट्रस्टवर्दी, ॲम्बिशस, फिट, सोमवार. आज कोण वार आहे? सोमवार. अर्धात सोमच हाणला. हां, आज सोमवार. मे, जून. खरं आहे की नाही? मग स्पीक लाऊडली आणि स्लोली. आता नाव सांगत असताना सुद्धा दोन्हीमध्ये थोडं जरा पॉज घ्यावा. माय नेम इज लक्ष्मण कदम. मध्ये अंतरच नाही, एकाच ईमेल आहे का हे? विदाऊट स्पेस इन बिटवीन. स्पेस द्यावा. लक्ष्मण कदम नाव आणि आपलं लास्ट नाव, या दोन्हीमध्ये अंतर आहे जरा. दोन्ही चांगले मस्तपैकी जरा पुढच्यांना असं वाटलं पाहिजे. हां. आणि मग तिसरं, स्पीक क्लिअरली. क्लॅरिटी, उच्चार, क्लॅरिटी, प्रोनन्सिएशन. काय प्रोनन्सिएशन? तुम्ही खूप मोठे इंग्रजीचे, मराठीचे, हिंदीचे वक्त्यांना एकदा ऐका आणि मग तुमच्या लक्षात येईल की ते प्रत्येक शब्दांवर कशा प्रकारे स्ट्रेस टाकतात, कसा उच्चार करतात. तर लीडर या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात. म्हणून एक प्रभावी नेतृत्व करण्यासाठी या 3 मुख्य मुद्द्यांची प्रचंड नितांत आवश्यकता असते. मग याची आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे बाबा. टू बी सॅंग्विन, यू हॅव टू फोकस ऑन युअर कॅरेक्टर, यू हॅव टू फोकस ऑन युअर करेज, यू हॅव टू फोकस ऑन युअर कम्युनिकेशन ॲबिलिटी. बिंग इन महाराष्ट्र, यू शुड बी एबल टू स्पीक व्हेरी गुड मराठी. कारण आमच्या आजूबाजूला खूप सगळं मराठी माणसांचा काय आहे, समुदाय आहे, आमचे नाते आहेत तसे, किंवा आमच्या महाराष्ट्राची भाषा आहे, आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे, महाराष्ट्रातलं सगळं साहित्य आहे, आणि आम्हाला मराठीच येत नाही. आम्ही फक्त मराठी जेवायला, फिरायला, इकडं तिकडं, लोकल कम्युनिकेटिव्ह लँग्वेज नाही. महाराष्ट्रात राहून तुम्हाला प्रभावीपणे मराठी आलीच पाहिजे. दुसरं, हिंदी पण तशीच. भारतामध्ये जास्त प्रमाणामध्ये हिंदी बोलली जाते, त्यामुळं तुम्हाला हिंदीमध्ये चांगल्या प्रकारे बोलता आलंच पाहिजे. आम्हाला हिंदी बोलता येतं, पण आम्हाला हिंदी लिहिता येत नाही. का?
कारण आम्ही हिंदी वाचत नाही, आम्ही कधी हिंदी पेपर वाचत नाही, आम्ही तेच शब्द रोज बटाटे, रोज आलू नाही ना. वी हॅव टू हॅव भाज्या जशा वेगळ्या वेगळ्या रोज नाही, तीच भाजी न करता अदलून बदलून तेव्हा त्या जेवणाला एक काय आहे, बदल आहे. आणि मग इंग्रजी तर विशेष नाही. वी हॅव टू लिसन टू द पीपल हू स्पीक इन इंग्लिश. आणि अशा प्रकारे आम्ही लीडर बनू. इज इट क्लिअर? माझा हा मुद्दा सांगायचा तर संपला.